मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी जे नाशिक येथे आमरण उपोषण झालं, कुंभमेळ्याच्या पूर्वी आंदोलन झालं, या आंदोलनाची काल दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपत आलाय। त्यांना कार्यकाळात वाढ मिळावी किंवा कायमस्वरूपी रोजगाराच्या दृष्टीने कुठेतरी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावं या दृष्टिकोनातून माननीय हबप तुकाराम बाबा महाराज यांची मानवमित्र संघटना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटना यांच्या वतीने नाशिक येथे 8 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं। 8 प्रशिक्षणार्थी नाशिक येथे गल्फ स्वातंत्र्यवीर अनंत कानेरे मैदानावरती आमरण उपोषणाला बसले होते। सरकारने पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याची आंदोलनाची दखल घेतली नसली तरी विरोधी पक्षातील अनेक खासदार आमदार तिथे उपस्थित झाले। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर हे सुद्धा तिथे उपस्थित झाले। त्याबरोबरच राजाभाऊ वाजे असतील, भास्कर भगरे सर असतील, शिवसेनेचे नेते असतील, शिवसेनेचे तेथील जिल्हा अध्यक्ष असतील, त्याबरोबरच मनसेचे नेते दिनकर अण्णा पाटील असतील, या मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या आंदोलनाची दखल घेतली आणि हिरामण खोसकर यांच्या पुढाकाराने आपलं एक शिष्टमंडळ मंत्रालयात गेलं। ते संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। मंत्रालयात तेथे अनेक मंत्र्यांनी माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांना शब्द दिला की कॅबिनेटमध्ये तुमचा मुद्दा मांडतो। त्यानुसार मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा सुद्धा मांडला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गिरीश महाजन असतील, भरत शेठ गोगावले असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, असे अनेक मंत्र्यांनी ह्या विषयावरती चर्चा सुद्धा केली। हे संपूर्ण नेते पॉझिटिव्ह असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निगेटिव्ह आहेत। त्यांनी या विषयावरती स्पष्ट सांगितलं यापुढे काही देता येणार नाही। त्यामुळे हे नेते सुद्धा हतबल झाले आणि त्यानंतर बालाजी पाटील चाकूरकर यांनी मुख्यमंत्री जात असताना त्यांना स्वतः सांगितलं प्रशिक्षणार्थी उपोषण करतात असं तसं। त्यावरती त्यांनी सांगितलं की गिरीश भाऊला सांगतो, पण काल गिरीश भाऊ सुद्धा तिथे आले नाही। मग काल मनसेचे नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते आंदोलन आमरण उपोषण मागे घेण्यात आलं। मित्रांनो, हे आंदोलन टायमिंग बरोबर होता, पण आचारसंहितेचे ते कचाट्यात सापडल्यामुळे सरकारला एक पळवाट सापडली की आचारसंहितेमुळे आता काही करता येणार नाही आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर यावरती आपण काहीतरी निर्णय करू। त्यामुळे आंदोलनाची टायमिंग बरोबर होती, पण आचारसंहितेची टायमिंग चुकली आणि त्यामुळे हे आंदोलन नीट आचारसंहितेमध्ये गाठलं गेलं। त्यामुळे याच्यावरती कोणताच निर्णय लागला नाही आणि सरकारने बी पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही। पण मनसेचे नेते दिनकर अण्णा पाटील असतील यांनी सांगितलं की आझाद मैदानावरती तुम्ही असं आंदोलन करा की 1,25,000 1,34,000 काय तुमचे प्रशिक्षणार्थी असतील त्यांना सर्वांना घेऊन या। माननीय राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्व नेत्यांना तिथे आणायची जबाबदारी मी घेतो आणि या संपूर्ण विरोधातील नेत्यांना तिथे मी घेऊन येऊ शकतो। फक्त तुमची ताकद तुम्ही दाखवा। त्यांनी बाबांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना चाकूरकर साहेबांना शब्द सुद्धा दिला की राज साहेबांची मी लवकरच वेळ घेतो आणि तुम्हाला भेटीसाठी घेऊन जातो, मग त्यावरती आपण तिथे सविस्तर चर्चा करू। हे संपूर्ण झाल्याच्या नंतर काल दुपारी 3-4च्या दरम्यान हे आंदोलन आमरण उपोषण मागे घेण्यात आलं। या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडण्यात आलं। मित्रांनो यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जरी नकारात्मक असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव नेते आहेत जे सकारात्मक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्की प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळात वाढ मिळणार आहे। पण त्याला सुद्धा आता आचारसंहिता होऊस्तर थांबावं लागणार आहे, कारण आचारसंहितेमध्ये या गोष्टी करता येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या आचारसंहितेचा फायदा हा लपण्यासाठी घेतय असंच म्हणता येईल। त्यामुळे ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना खूप मोठ्या ताकदीने लढावं लागेल, पुन्हा संघर्ष करावा लागेल, कारण हा संघर्ष आता संपणार नाही, एवढ्या पुरता नाही। ते म्हणतात ना, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही। याप्रमाणे हा शेवटचं आंदोलन मुळीच ठरणार नाही आणि मुळीच नसणार आहे जोपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना हक्काची भाकर भेटत नाही, कायमस्वरूपीचा रोजगार भेटत नाही, त्यांच्या कार्यकाळात वाढ होत नाही,
त्यांच्या पगारात वाढ होत नाही, या संपूर्ण गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. आणि असं माननीय बालाजी पाटील चाकोरकर असतील किंवा तुकाराम बाबा असतील, संपूर्ण नेतृत्व असतील, संपूर्ण प्रशिक्षणार्थी असतील, यांनी कालच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे खचून जाण्याचं कोणतीही गरज नाही. हा जरी लढा पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी भविष्यात असे अनेक लढे लढावं लागणार आहेत आणि ते 100% यशस्वी होणार आहेत. प्लॅनिंग नुसार चालावं लागणार आहे, प्लॅनिंग करावं लागणार आहे. काल तेथे उपस्थित आपल्या अनेक प्रशिक्षणार्थी जे नेतृत्व आहे त्यांनी सांगितलं की पूर्ण कसं नियोजन करायचं, जे जे आंदोलन झाली त्याचे डाटा कसा जमा करायचा, हे संपूर्ण गोष्टी जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील यांनी लक्षात घ्यायचे. डाटा जमा करून ठेवायचा शेवटी हा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर मग ती पदभरणीसाठी जागा वगैरे ते संपूर्ण प्रोसेस आहे. एकदा कार्यकाळ वाढला की दम्मादम्माने हे संपूर्ण गोष्टी होत असतात. आता पहिलं ध्येय हेच असणार आहे की प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ कशी मिळेल आणि कार्यकाळ वाढल्याच्या नंतर मग पुन्हा 5-6 महिन्यात ही संपूर्ण प्रोसेस करता येईल आणि हळूहळू या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळेल. त्याबरोबर ज्या 8 प्रशिक्षणार्थ्यांनी 8 दिवस आमरण उपोषण केलं, या प्रशिक्षणार्थ्यांचा इतिहास नक्कीच नोंद घेईल. त्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा माझा सॅल्यूट आहे. कारण माणसाला 1 दिवस उपाशी राहायचं म्हटलं तरी जमत नाही, पण त्यांनी संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी 8 दिवस अन्नत्याग, फक्त पाण्यावरती 8 दिवस काढले, ही खूप मोठी गोष्ट आहे. सरकारने जरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाकडे पाहिजे तेवढ्या पद्धतीने लक्ष दिलं नसलं तर हे संपूर्ण 8 प्रशिक्षणार्थी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी 1,34,000 आहेत, त्यांच्या मनामध्ये घर करून बसलेत. कारण यांच्या प्रति या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांमध्ये खूप मोठी रिस्पेक्ट वाढली. कारण या प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतः 8 दिवस आमरण उपोषण केलंय. कारण इथून मागे नेतृत्व उपोषण करत होते, नेतृत्व आंदोलन करत होते, पण प्रशिक्षणार्थी फक्त तिथे बसून होते. यावेळेस स्वतः प्रशिक्षणार्थ्यांनी हे उपोषण केलं. ज्यावेळेस हे उपोषण सोडलं त्यावेळेस तो खूप भावनिक क्षण होता. या वेळी प्रसंगी उपस्थित असणारे संपूर्ण मान्यवर असतील, संपूर्ण नेतृत्व असतील, सर्वांना अश्रू अनावर झाले होते. हा खूप भावनिक क्षण होता. नक्कीच यामधून सकारात्मक निर्णय सध्या तरी लागला नसेल तर भविष्यात सकारात्मक निर्णय नक्कीच लागेल. संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवावा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील नाशिक आंदोलनाची शेवटची अपडेट होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायचे काम करायचं होतं, ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, ही लास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.